आज गुरुवार 3 जुलै 2025 संत थॉमस भारताचा प्रेषित सोहळा. योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू आला तेव्हा 12तील एक म्हणजे दिदुम म्हटलेला थॉमस हा त्यांच्याबरोबर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्याने त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले. पण त्याने त्यांना म्हटले, त्याच्या हातात खिळ्याचे व्रण पाहिल्या वाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून आणि त्याच्या खुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही. मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्याबरोबर थॉमस होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला आणि मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हास शांती असो. नंतर त्याने थॉमसला म्हटले, तू आपले बोट इकडे कर आणि माझे हात पहा व आपला हात पुढे करून माझ्या खुशीत घाल आणि विश्वासहीन असू नकोस तर विश्वास ठेवणार आहेस. थॉमसने त्याला म्हटले, माझा प्रभू व माझा देव. येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहेस म्हणून विश्वास ठेवला. पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. चिंतन. प्रभू म्हणतो, पाहिल्या वाचून विश्वास धरणारे ते धन्य. प्रभू येशू ख्रिस्ताचे वरील धन्योद्गार आपल्या सर्वांसाठी आहेत. आपण प्रभू येशूला प्रत्यक्ष पाहिले नाही तरी त्याच्यावरील अढळ विश्वासाने आपण आपले दैनंदिन जीवन जगत आहोत. ही श्रद्धेची देणगी आपणास भारतात प्रेषित संत थॉमस प्राप्त झाली आहे. संशयी म्हणून गणला गेलेला संत थॉमस प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या अनुभवाने माझ्या प्रभू माझ्या देवा या शब्दाने आपल्या श्रद्धेची साक्ष देतो आणि भारतासारख्या 7 समुद्रापलीकडील प्रदेशात ख्रिस्ताची सुवार्ता पसरण्यासाठी रक्तसाक्षीत्व पत्करतो. संत थॉमसच्या विश्वास शुभवर्तमानामध्ये वारंवार आपल्याला पाहायला मिळतो. प्रभू येशू जेव्हा योहानाला शुभवर्तमानात निरोपाची शिकवण देतो व आपल्या मृत्यूसाठी त्यांच्या मनाची तयारी करतो तेव्हा प्रेषित भयभीत होतात व काहींची मनात प्रभू येशूला सोडून जाण्याची इच्छा निर्माण होते. त्यावेळी संत थॉमस प्रेषितांना धीर देत त्यांना म्हणतो, चला आपणही होऊया. खरा विश्वास आपणास धैर्य देतो. उद्भवलेल्या समस्यावर मात करण्यास प्रेरणा आणि शक्ती देतो. संत थॉमस प्रमाणे अढळ विश्वासाची देणगी आपणास प्राप्त व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.